धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, मात्र उन्हाळ्यापूर्वीच पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घटही पाहायला मिळाली। जिल्ह्यामध्ये मांजरा, तेरणा, बोरी या प्रमुख नद्यांसह छोट्या मोठ्या नद्यांवरती अनेक सिमेंट आणि कोल्हापुरी बंधारे आहेत। पाऊस तर झाला, मात्र या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडलं नाही। पडलेल्या पावसाचं पाणी तसंच वाहून गेलं, त्यामुळे गेल्या वर्षी लवकरच पाणी पातळी कमी झाली, नद्या कोरड्या पडल्या। यावर्षी तर पावसाचं प्रमाणच कमी आहे। किमान आता तरी वेळेत बंधाऱ्यांवरचे दरवाजे बसवले जावेत, अशी मागणी शेतकरी करतात। बोरी नदीच्या पात्रातून बंधाऱ्यांच्या दुरावस्थेचा आढावा घेतलाय अप्पासाहेब शेळके यांनी। धाराशिव जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, मात्र अवघ्या काही महिन्यामध्ये नदी नाले ओढे असतील हे कोरडे ठाक पडले। त्याला कारण आहे की या नदी नाल्यावर असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरावस्था। खरं तर मोठ्या प्रमाणात धाराशिवमध्ये वेगवेगळ्या ज्या छोट्या नदी नाल्या आहेत त्यावर सिमेंट बंधारे असतील किंवा कोल्हापुरी बंधारे असतील, याचं बांधकाम झालं। उद्देश हाच की पाणी जागच्या जागी आडावं, पाणी पातळी वाढावी, मात्र ह्या बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली। आता आपण आहोत बोरी नदीच्या या पात्रामध्ये। आपण पाहू शकतो की हे जे बंधारे आहेत ते या बंधाऱ्याचे जे दरवाजे आहेत ते पूर्णपणे अस्ताव्यस्त पडलेले आहेत आणि त्यामुळेच गेल्या वर्षी खूप कमी कालावधीमध्ये इथलं पाणी पातळी कमी झाली, पाणी साठूनच राहिलं नाहीये। नमस्कार, माझं नाव शिवमूर्ती शरानंद बोने, मी शेतकरी आहे। ह्या बंधाऱ्यामुळे आमच्या शेतीला पहिलं पाणी भरपूर पुरत होतं। बंधाऱ्याचे दरवाजे व्यवस्थित लागत होते, त्याच्यामुळे पाणी साठा होत होता। आम्हाला फेब्रुवारी एंडिंगपर्यंत पाणी पुरत होतं। काही काळानंतर ह्या बंधाऱ्याचं काम झालं, काम काय व्यवस्थित झालं नाही, त्याच्यामुळे आम्हाला दरवाजे व्यवस्थित बसवता येत नाही। तुम्ही दरवाजाची परिस्थिती बघू शकता, ही जुने दरवाजे आहेत। हा चॅनल नवीन टाकलाय, पण हा चॅनलची साईज मोठी आहे। ह्या चॅनलची साईज मोठी आहे, दरवाजे बसत नाहीत, त्याला रबर नाहीत। आमची शासनाकडे एवढीच विनंती आहे की आमच्या बंधाऱ्याचं दुरुस्तीकरण झालं पाहिजे आणि आमच्या बंधाऱ्यासाठी दरवाजे नवीन उपलब्ध झाले पाहिजेत। या बंधाऱ्याकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।